ऐसा कर घरावे राम, ऐसा कर घरावे राम, और धंधा सब छोड़ ही काम। ऐसा कर घरावे राम, और धंधा सब छोड़ ही काम। इतने गोते काई खाता, इतने गोते काई खाता, जब तो अपना भूल न होता। अंतर्जामी जानत साचा, अंतर्जामी जानत साचा, मन में एक ऊपर बाचा। इतने गोते काई खाता, जब तो अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेस। इतने गोते काई खाता, जब तो अपना भूल न होता। विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदमेशमाळंदि वल्लभम्, अजम रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन।
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहिया ते कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपंत तथा गुणिजनतया मामासे बोलते नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शुभतो आयशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो शुक्लां ब्रह्मविचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाढ्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी आता माझे दंडवत ऐसा कर घर आवे राम ऐसा कर घर आवे राम और धंधा सब छोड़ ही काम इतने गोते का ये खाता जब तो अपना भूल न होता अंतर जामे जानत साचा मन में एक ऊपर बाचा इतने गोते का ये खाता जब तू अपना भूल न होता तुका प्रभु देश विदेश भरिया खाली नहीं लेस इतने गोते का ये खाता जब तू अपना भूल न होता विठला विठला भगवान अकारण कारण करुणावरून आले रुक्मिणी प्राण संजीवन आनंद कंद भक्त वत्सल पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप योगी यांची माऊली सकल संत कंठभूषण अलंकापूर पीठाधीश्वर अखंड समाधीधन भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य सिंधू जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून सकल संत मांद्याळींच्या असीम अपार अनंत करुणेनं समस्त ग्रामस्थ मंडळ तरडगाव भगवान भक्ताग्रगण्य हनुमंतरायांच्या या जन्म उत्सवाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांच्या एकोप्यातून भक्तिभावातून सहकार्यातून संकल्पनेतून संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथ सम्राज्ञी भगवती राजराजेश्वरी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
आणि या सोहळ्यातील आजची दुसऱ्या दिवसाची हरी कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या आज्ञेवरून आदरणीय भूषण महाराज आहेत, तुम्ही सगळे मंडळी आहात, सर्वांच्या आज्ञेवरून तथा आम्ही ज्यांच्या चरण सामिप्यामध्ये बसून काही ज्ञानाचे कण वेचण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या श्री गुरुदेवांच्या आज्ञेवरून ही सेवा मजसारख्या अल्पमती बालबुद्धी अल्पानुभवी विद्यार्थ्याच्या वाट्याला आली, हे मी माझं परम सद्भाग्य समजतो. विठ्ठल मागच्या मला वाटते 1-2 वर्षापूर्वी इथे एक सेवा मी केली होती आणि मला आठवतंय फेटा बांधून आल्यानंतर महाराज इथंच बसले होते बरं का. रामचंद्र महाराज इथं बसले होते आणि दर्शन घेऊन मी कीर्तनाला उभं राहिलो होतो. तसंच आत्ताही येताना मला तसंच जाणवलं. विठ्ठल अनेक असे वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, सेवावृद्ध, निष्ठावृद्ध असणारी मंडळी आपल्या या ज्ञानोबरांच्या उक्तीप्रमाणे या लहान बालकाचे बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल अशी अपेक्षा आहे. तसं आपला महाराष्ट्र ज्या कारणामुळे श्रेष्ठ ठरला, श्रेष्ठ आहे, किंबहुना पुढेही श्रेष्ठ राहील, याचं कारण म्हणजे या महाराष्ट्राला लाभलेले सत्पुरुष महापुरुष याही पेक्षा महाराष्ट्रात होऊन गेलेली पण तत्सम जीवन जगणारी संत मांद्याळी एकत्रित येऊन उभारलेला हा वारकरी पंथ बर का. अत्यंत व्यापक विचाराने विस्तीर्ण पावला. त्यामध्ये ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, नाथ महाराज असतील, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, निळोबराय आदी सगळे संत एकत्रित येऊन भागवत धर्माची किंबहुना परमार्थाची क्रांती केली. हो अथवा भागवत धर्माचं सुंदर असं एक देखणं मंदिर बांधलं. जरा माझ्याशी बोलत चला. काय बांधलं? मंदिर बर का. त्या मंदिराचा कोणी पाया रचला, त्या मंदिराला कोणी खांब दिला, त्या मंदिराचा कोणी विस्तार केला, त्या मंदिराचे कोणी कलश झाले, त्या मंदिराच्या कोणी ध्वजा झाल्या. सेवेकरता घेतलेला अभंग द्या लक्ष माझ्याकडं. अशाच भागवत धर्मरूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे महाराष्ट्र भूषण, वाणी सम्राट, भक्त श्रेष्ठ, अवतार वरिष्ठ, वारकरी ज्येष्ठ, अधिकारात उत्कृष्ट आणि संत श्रेष्ठ असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा असून प्राप्त अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हाला योग्य त्या कर्माची रीत या अभंगामध्ये सांगतात. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. हिंदी अभंग आहे पण कीर्तन मराठीतूनच आहे. या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भाव माझ्या समोर बसलेल्या सर्व सुज्ञ जाणकार श्रोत्यांना कळायला पाहिजे. महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगतात, हे मानवांनो, हे जीवांनो, हे साधकांनो, तुम्हाला जर एखादं कर्म करायचं असेल तर ते कर्म एवढं चांगलं करा, एवढं चांगलं करा की त्या कर्मावरती प्रसन्न होऊन भगवान रामराया तुमच्या घरी येतील. ऐसा कर घरावे राम, ऐसा कर घरावे राम. आणि जीवन जगत असताना नको ते उद्योग, नको ते छंद, नको ते धंदे आपल्या पाठीमागं लागलेत, ते सगळं काही महाराज म्हणतात सोडून द्या. और धंदा सब छोर ही काम. हे सगळं सोडून जर योग्य ते कर्म केलं तर देव तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणतात. नाहीतर आपल्याला
या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत अडकावं लागतंय. त्याचं कारण एक तुकोबराय सांगतात, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतोय त्याचं कारण आपण देवाला विसरलोय. इतने गोते काय खाता जब तो आपणा भूल न होता. पण ऐका ना मायबाप, आपण जरी त्या देवाला विसरलो असलो तरी तो देव आपल्याला विसरत नाही बरं का. महाराज म्हणतात तो दयाघन आहे, कृपाघन आहे आणि तो सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेला आहे. तो सगळ्यांच्या ओटातलं आणि पोटातलं सगळं काही जाणतो. अंतरजामी जानत साचा मन में एक उपरबाचा. मग तुकोबरांना विचारलं, महाराज मग तुमचा देव जर सगळ्यांच्या हृदयामध्ये तर मग तुमचा देव व्यापक नाही का? तुकोबराय म्हणतात देव एवढा व्यापक आहे की त्याच्याशिवाय लेश मात्र जागा शिल्लक नाही बरं का. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नहीं लेस. इतने गोते काय खाता जब तो अपना भूल न होता. कीर्तनाच्या सुरुवातीला जमलेल्या सर्व मायबाप श्रोत्यांना महाराज आम्ही आमच्या गुरुकुलच्या नियमानुसार पुढे बसलेल्या श्रोत्यांना काही महत्वाच्या 4 सूचना सांगत असतो. नेहमीच आमचे गुरुजी कीर्तनामध्ये त्या सांगत असतात. इकडे बसलेले सगळ्या माता माऊल्या आहेत, इकडे बसलेले सगळे, मी पहिल्यांदाच सांगितलं माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळ्यांना ज्येष्ठ मंडळी तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. सगळ्यांच्या करताच कीर्तनाच्या सुरुवातीला माझी पहिली सूचना आहे, ऐका. आता कीर्तन सुरू झालंय बरं का, त्यामुळं आता मात्र कीर्तनातून कोणीही उठून जायचं असं बोलत चला की. महाराज म्हणतात वन मॅन शो नको, एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला, मला सुद्धा बरं वाटेल बरं का. कीर्तनातली पहिली सूचना, आता मात्र कोणीही उठून जायचं. आता आधार आला बरं का जरा मला. कीर्तनातली दुसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही एकमेकाशी अजिबात आपापसात बोलायचं नाही. अत्यंत महत्वाची तिसरी सूचना, अजूनही ज्यांचे मोबाईल चालू असतील त्यांनी केवळ 2 वाजेपर्यंत, रागानच बघताय की तुम्ही, बरोबर वेळेत संपवायचंय. 55 मिनिट शिल्लक आहेत माझ्याकडं, त्यामुळं कीर्तनामध्ये कोणाचाही मोबाईल वाजू द्यायचा नाही. आपापले मोबाईल सायलेंट करा, किंवा आपल्या गावकरी भाषेत सांगू का, आपापल्या मोबाईलची तोंड जरा दाबा. असं म्हणल्यावर चटकन कळतं माणसाला. अत्यंत महत्वाची पुढची सूचना, कीर्तनात स्वतः झोपायचं नाही आणि शेजाऱ्याला समाधी लागू द्यायची. 9 ते 11ची वेळ आहे ना, त्यामुळे एखादं झाड असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपापले शेजारी जरा चेक करत जा 10-10 मिनिटाला. आणि अत्यंत महत्वाची शेवटची सूचना, कीर्तनामध्ये कोणीही हाताने टाळी वाजवायची आहे का नाही म्हणताय पुढे बसून, असं करू नका बरं. हाताने टाळी, मुखानं भगवंताचं चिंतन करायचं आणि वेळेत थांबायचं. विठ्ठल मी अभंगाच्या प्रस्तावनाकडे येतो. मायबाप, या जगतामध्ये जीवन जगणाऱ्या काही घटकांचे प्रकार पडतात. त्यामध्ये 2-3 प्रकार सांगतो आणि प्रस्तावना आटोपण्याचा प्रयत्न करतो. जगतामध्ये असणाऱ्या जन्माला आलेल्या काही घटकांचे प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला वर्ग असा आहे, ऐका, पहिला वर्ग असा आहे, त्यांना कधीच कर्म करता येत नाही बरं का. जरा माझ्याशी बोलत चला. त्यांना कर्म करता येत नाही, फक्त मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं त्या कर्माची गती भोगण्याकरता, मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं त्याचा भोग भोगण्याकरता ते या ठिकाणी जन्माला येतात. त्या वर्गाचं नाव आहे पशुपक्षी. बोलत चला, काय नाव आहे? पशुपक्षी. पशुपक्ष्यांना कर्म करता येत नाही हो. त्यांना कर्तृत्व करता येत नाही, ज्ञातृत्व करता येत नाही, दातृत्व करता येत नाही. मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं फक्त त्याचा भोग भोगण्याकरता या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतात. त्यांचं नाव आहे पशुपक्षी. महाराज एके ठिकाणी वर्णन करतात, त्या पशुपक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही, सत्य असत्य कळत नाही.
काहीच त्यांना कळत नसताना महाराज नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. पशु काय पाप पुण्य जाणते, पशु काय पाप पुण्य जाणे, उत्तम मध्यम भोग भोगीते, उत्तम मध्यम भोगे, काही एक उपजता मरते, काय उपजता मरते, भैरी अंध होती पांगुळ मुके, भैरी अंध होती पांगुळ मुके, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते, काय उपजता मरते, भैरी अंध होती पांगुळ मुके, पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग उपजता मरते, भैरी पशु पक्ष्यांना ते ज्ञान नाही म्हणून तुकोबराय वर्णन करतात. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते, काही एक उपजता मरते, बहिरी अंध होते पांगुळ मुखी. का असं कधी घडले तरड गावामध्ये एखाद्याच्या गोट्यामध्ये असलेल्या बैलानं बर का आपल्या मालकाला पत्र लिहिले. काय पत्र आहे? आदरणीय पूजनीय वंदनीय चिमाजी गोमाजी कापसे, आता कुठलं नाव घेऊ मी तरी, हा गेली 40 वर्ष मी तुमच्या गोट्यामध्ये राहतोय आणि गेल्या 40 वर्षाचा अनुभव माझा असा आहे, ते बैल सांगते बरं का मालकाला, की तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तुमच्या चवीचा पदार्थ खाता. बरं का, चवीचा पदार्थ रविवारी तरी खाता. आता कळालं बरं का, हा आठवड्यातून एकदा तरी तुम्ही तुमच्या चवीचा पदार्थ खाता आणि मला मात्र फक्त हा सुकलेला कडबा टाकताय. तुम्हाला काय वाटतंय का माझा करता ओल्या चाऱ्याची काय करा सोय करा. असं बैलानं मालकाला पत्र लिहिले का हो कधी? नाही ना. पशु पक्ष्यांना कर्तृत्व करता येत नाही, कर्म करता येत नाही. मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं त्याचा भोग भोगण्याकरता ते इथं जन्माला येतात, त्यांना भोग प्रदान शरीर म्हणतात. विठाला दुसरा एक वर्ग आहे, ऐका. तो वर्ग असा आहे, कर्म करतात पण भोग त्यांच्या वाट्याला येत नाही. बर का, नंबर कोणाचा लागतो? नंबर संतांचा लागतो. कारण संतांनी केलेलं कर्म कसं असतं? ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिनः. किंवा महाराज वर्णन करतात, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. बसलेले मला उत्तर द्या, कमळाचं फुल कधी बघितलंय का? कमळ कमळ ते कुठं जन्माला येतं? बोला की. पाण्यात. बरं का, कमळ कुठं जन्माला येतं? पाण्यात. वाढतं कुठं? पाण्यातच वाढतं. पण मला सांगा, जन्माला येतं पाण्यात, वाढतंही पाण्यात, पण त्या कमळाच्या पाकळीवरती पाण्याचा थेंब चिटकतो का? नाही ना. तसं संत जन्माला येतात या संसार रूपी भवसागरात, पण येत किंचित थोडा सुद्धा लेश या संसार रूपी भवसागराचा स्वतःच्या अंगाला चिटकू देत नाहीत. बरं का, लागू देत नाहीत. म्हणून संतांनी करत असलेलं कर्म, गोंदवलेकर महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर संत करत असलेलं कर्म रामनामासहित असतं. विठाला संत करत असलेलं कर्म रामनामासहित कसं असतं? सगळ्यांच्याच डोळ्यासमोरचं उदाहरण, मोठं उदाहरण, ज्यांच्या दरबारामध्ये आपली सेवा आहे ते भक्ताग्रगणी
हनुमंतरायावर का त्यांच्याच जीवनातलं उदाहरण आहे. आमचे महाराज नेहमी सांगत असतात, ज्यांच्या दरबारामध्ये सेवा आहे त्यांच्याविषयी थोडं तरी बोललं पाहिजे. महाराज विनोदानं म्हणतात, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी ढाळी बर का. हो, म्हणून त्यांचंच उदाहरण देतो. संत करत असलेलं कर्म रामनामासहित कसं असतं. रामायणाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस रावण सीतामाईला घेऊन लंकेकडे गेला, महिला मंडळ जरा बोला, कुठं गेला? पंढरपूरला नाही, लंकेला बरं का. आणि लंकेला गेलेला असताना म्हणे ही बातमी ज्या वेळेस हनुमंतरायांच्या कानावरती गेली त्यावेळेस सीतामाईच्या शोधार्थ हनुमंतराया निघाले कुठं? लंकेला बरं का. आणि जात असताना अनेक राक्षसांचा वध केला आणि लंकेमध्ये पोहोचल्याच्या नंतर हनुमंतरायानं त्या लंकेत भरपूर दुडगुस घातला, झाडं पाडली, भरपूर काही उद्ध्वस्त केलं, फळं खाल्ली. आणि मग मात्र ही बातमी ज्या वेळेस रावणाच्या कानावरती गेली, रावणानं आपल्या जवळ असलेल्या राक्षसांना असुरांना सांगितलं, अरे जिथं तुम्हाला तो वानर दिसेल तिथं त्याला काय करा, संपवून टाका. आता रावणाची आज्ञा मिळाली, ते असुर हनुमंतरायाला हुडकायला लागले बरं का. हनुमंतरायाचा शोध घेतला आणि हनुमंतरायाला संपवण्याकरता हनुमंतरायांच्या शिपटीला चिंध्या बांधल्या. बोलत चला, काय बांधल्या? चिंध्या बरं का. चिंध्या लावल्या आणि दिली की आग लावून दिली. आणि मग मात्र हनुमंतरायानं मनातले मनात विचार केला, लेकानो माझी शिपटी जाळण्याचा प्रयत्न करताय काय, थांबा तुमची लंकाच नगरी जाळून टाकतो. म्हणून हनुमंतरायाने जोरात उड्डाण केलं आणि मुखातून शब्द निघाले, जय श्रीराम श्रीराम बरं का. आणि जय श्रीराम करून उड्डाण घेतलं आणि संपूर्ण लंका नगरी जाळली. लंका नगरी जाळून थांबले नाहीत. ती नगरी ज्याच्या मालकीची त्या रावणाची दाढी सुद्धा हा दाढी रावणाची जाळी बरं का. पण एवढं सगळं होत असताना कृत, त्रेता, द्वापर आणि कली या 5000 वर्षाच्या कालावधीमध्ये इथं झालेल्या एकाही साधूनं हनुमंतरायाला शब्बासकी दिली नाही बरं का. आबा कशा करता? जाळाजाळी करता. एकानंही शब्बासकी दिली नाही हो. पण देहूत झालेल्या तुकोबरायानं मात्र हनुमंतरायांची एकांतात गाठ घेतली. तुकोबराय हनुमंतरायांच्या हातामध्ये हात देतात. तुकोबराय हनुमंतरायाला म्हणतात, हनुमंता थँक्यू, अशीच दुसऱ्याची गरज जाळत जा. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका, जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका, जाळी आली लंका धन्य म्हणे तुका, जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे लंका धन्य धन्य म्हणे. आता तुकोबरायने धन्यवाद द्यावा अशी काय कामगिरी केली, ती लोकांची गरज जाळली होती बरं का. हा तरी सुद्धा हनुमंतराया म्हणतात धन्य धन्य म्हणे तुका. पण हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता अशी लोकांची घरं जाळाजाळीची कामं करतात, तुम्हाला हे वागणं शोभतंय का? गुरुवर्य बंडातात्या म्हणतात, हनुमा हे वागणं बरं नव्ह. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता अशी लोकांची घरं जाळाजाळीची कामं करता, का अशी कामं केली? हनुमंतरायानं गोड उत्तर दिलं बरं का. उत्तर ऐका. हनुमंतराया म्हणतात, अशी कामं केली त्याचं एकच कारण आहे, ज्या गावामध्ये भजन नाही. बोलत चला, काय नाही? भजन बरं का. हनुमंतराया म्हणतात, ज्या गावामध्ये भोजन नाही भजन, ज्या गावामध्ये भजन नाही. पुढं हनुमंतराय म्हणतात, ज्या गावातल्या माणसांच्या मुखामध्ये राम नाही त्या गावालाच ठेवण्यात काय अर्थ? गाव बी जाळलं आणि मालकाची दाढी जाळली. विठाला आता हनुमंतरायाला
लोकांची घरं जायल्यानंतर धन्यवाद मिळत असेल तर मग आपल्याला काय अडचण आहे? घरं जाळायची राहू द्या, ती गवताची काय असती, गंजच ना, काय म्हणतात, गंज, बरं का. त्यातली फक्त एक पेंडी काढायची आणि मालकाच्या घरासमोर आणून जाळायची. बघा काय होते. धन्यवाद मिळेल का शिव्याचा फवारा विठ्ठल. संतांनी केलेलं कर्म राम नामा सहित असतं म्हणून ते कर्म त्यांना बाधत नाही. हो, आमचे पूजनीय महाराज एक सुंदर उदाहरण देत असतात. सध्या घडलेली परिस्थिती आहे, ऐका. घडलेली घटना आहे. पंढरपुरामध्ये एक म्हातारी आजी राहत होत्या. वयोवृद्ध होत्या, सेवा झाली होती, ज्ञान होतं, भक्ती होती, वैराग्यवान होत्या. आणि त्या आजी पंढरपुरामध्ये राहत असताना, मी हे कशा करता सांगतोय, माझा मेन मुद्दा लक्षात ठेवा. संत करत असलेलं कर्म कशासहित असतं? रामनामासहित असतं, देवाच्या नावासहित असतं. पंढरपुरामध्ये राहायच्या आणि घरातलं कुठलं जरी काम केलं की लगेच तोंडातून शब्द बाहेर पडायचा, कृष्णार्पण. काय म्हणायच्या? कृष्णार्पण, बरं का. पहाटेच्या कालावधीमध्ये उठल्या, आंघोळ झाली, स्नान झालं की लगेच मुखातून यायचं काय? कृष्णार्पण. नव्हे, अंगावरती वस्त्र घातली की लगेच कृष्णार्पण. गाईची धार काढायला गोट्यामध्ये गेल्या, गाईची धार काढली आणि धार काढून बाहेर आल्या की लगेच कृष्णार्पण, बरं का. काय अधिकार प्राप्त झाला होता? घडला असं, सकाळच्या कालावधीमध्ये, पहाटेच्या कालावधीमध्ये घरातला खोलीतला कचरा लोटला आणि तो कचरा लोटलेला सुपलीमध्ये घेतला आणि कचरा कुंडीच्या जवळ गेल्या आणि कचरा टाकला की लगेच काय म्हणायच्या? कृष्णार्पण, बरं का. आणि कृष्णार्पण म्हणून कचरा टाकायच्या. आणि एक वेळेस परिस्थिती अशी झाली, पंढरपुरामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची पहाटेच्या कालावधीमध्ये काकड आरती झाली, बरं का. काकड आरती झाल्याच्या नंतर त्या पुजारी लोकांनी, बडव्यांनी भगवान परमात्म्याला पिवळा पितांबर नेसवला, तो झगा घातला, सोन्याचा मुकुट घातला, भगवंताला सुंदर असा तिलक लावला, मध्ये तुळशीचं पत्र चिटकवलं, नाजूक बुक्का लावला आणि आता फक्त देवाची काय करायची? आरती, बरं का. आणि एवढंच बाकी आहे. एवढ्यामध्ये त्या आजीचा कचरा लुटून व्हायचा. आणि बरोबर कचरा लोटला की आजी कचरा कुंडी पशी जाऊन ती कचरा बाहेर टाकायची, म्हणायची जसं कृष्णार्पण म्हणायची तसं तो कचरा देवाच्या चरणावर पडायचा, बरं का. हो. आणि मग मात्र त्या कालावधीमध्ये सगळ्या पंढरपुरामध्ये चौकशी केली, म्हणे कोण असं आहे एवढी देवाची सुंदर पूजा करतोय, कोण कचरा टाकतंय? जुन्या काळातली बरं काही घटना. आणि मग मात्र शोध घेतल्यानंतर ती आजी सापडली. आजीला बोलवलं, विचारलं, आजी एवढी सुंदर देवाची पूजा करतोय, तुला कचरा टाकायला काय वाटतंय का? पण आजीने उत्तर दिला, हो, तुमच्या परीनं तो दोष वाटत असेल, पण मी माझं प्रत्येक केलेलं कर्म देवाला काय करते? अर्पण, कृष्णार्पण करते, अर्पण करते. तुमच्या परीनं कदाचित दोष असेल, पण तो दोष मला वाटत नाही. कारण तुम्ही केव्हाही बघा, तुम्ही देवाला लोण्याचा गोळा लावल्यानंतर, देवाला सहस्त्र दीपानं ओवाळल्यानंतर देव हसणार नाही. पण कचऱ्याचा काही अंशी भाग भगवंताच्या चरणावरती पडला की देवाचा चेहरा हसरावायचा, बरं का. आणि सगळ्यांनी पाहायचे, आश्चर्य करायचे. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. संतांनी केलेलं योग्य ते कर्म भगवान नामासहित असतं म्हणून ते त्यांना बाधत नाही. विठ्ठल. सगळ्यांच्या परिचित असलेलं उदाहरण, सज्जन कसाया विपुलागे कसाई होते, बरं का. पण कसे होते? भगवान नाम घेणारे होते. म्हणून भगवंतानं सगळं काही, उंच नीच काही ने भगवंत सगळं काही सोडलं आणि सज्जन कसाया
विकू लागे मांस. कारण हे सगळं कर्म देवानं केलं, कारण त्याचं कामच एक होतं की कारण संतांनी करत असलेले कर्म भगवंताच्या नामासहित असतं बरं का. म्हणून ते त्यांना कधीच त्याचा दोष लागत नाही, बाधत नाही. तिसरा वर्ग असा आहे, कर्मही करत नाही आणि भोग सुद्धा भोगत नाही बरं का. नंबर लागतो देवाचा. ऐका, देवाला 1-2 बायका नव्हत्या, 16,108 बायका. किती? 16,108 बायका. बसलेले म्हणतील मग आम्ही दुसरी गेली तर काय बिघडते. त्यानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला जमल का? हा, पण भगवंतानं 16,108 बायका करून तुको बराय त्या देवाला ब्रह्मचारी म्हणतात. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी परिवाराचा यादव कुळाचा नाश केला. 16,108 बायका तरी तुकोबराय देवाला काय म्हणतात? भोग भोगुनी ब्रह्मचारी. म्हणून कर्मही करत नाही, भोगही वाट्याला येत नाही. शेवटचा नंबर लागतो तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाचा. आपल्याला कर्म करावीच लागतात आणि भोग भोगावाच लागतो बरं का. महाराज ज्ञानोबराय सांगतात, अगा कर्मी जे उरावे तै ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा नाथ महाराज वर्णन करतात, केले कर्म झाले भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. महाराज म्हणतात, जे कर्म केलं त्या कर्माची गती भोगण्याकरता तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला जन्माला यावंच लागतं. विठाला कर्म केलेलं तर भोगावंच लागतं. पण लक्ष द्या, जे कर्म ज्या इंद्रियानं केलं ते कर्म त्या इंद्रियाला सुद्धा भोगावं लागतं मायबाप. हो, कर्म केलेलं कसं भोगावं लागतं. एक ब्राह्मण आहेत, द्या लक्ष माझ्याकडं. एक ब्राह्मण आहेत, भूदेव आहेत. रस्त्यावरून निघाले, जाताना रस्त्याच्या मध्ये काही दगड होती. चप्पल घालून जात असताना नेमकं दगडातून पाय घसरला आणि चपलीचा अंगठा काय झाला? तुटला बरं का. अंगठा तुटला म्हणून अंगठा चिवण्याकरता कुणाला बोलायला लागले? चांबाराला बरं का. चांबाराला बघू लागले अंगठा शिवायचा आहे. आणि मग मात्र चांबाराच्या जवळ गेले आणि त्या चांबार दादाला सांगितलं, अरे माझ्या चपलीचा अंगठा तुटलाय, शिवून देतो का? विनंती केली. चांबारानं सांगितलं, ह्याची आम्हा करणे का? त्याच्याकरताच बसले म्हणे, द्या. आणि मग मात्र चप्पल घेतली, अंगठा शिवला आणि शिवल्यानंतर चांबारानं सांगितलं, चप्पल शिवून झाली, बघा पायामध्ये घालून. पायामध्ये चप्पल फिट बसली. त्यानं सांगितले, द्या 2 रुपये. आता 2 रुपये झाले. मग मात्र ब्राह्मणाला जरा राग आला बरं का. अरे तुमच्या घरातली एवढी विधी केली, कुणाचं बारसं केलं, कुणाची मुंजी केली, तुमच्या घरामध्ये वर्षश्राद्ध केलं, लग्न लावली आणि चप्पल शिवलेले 2 रुपये मागतोय, तुला काय वाटतंय का? ब्राह्मणानं चांबाराला सांगितल्यानंतर त्यानं पुन्हा हात जोडला, प्रार्थना केली, बरं 2 रुपये दे, राहू द्या हो, निदान 1 रुपया तरी द्या. तुम्ही ते पैसे दिल्याशिवाय माझ्या घरात चूल पेटणार नाही, 1 रुपया तरी द्या. असं म्हटल्याच्या नंतर ब्राह्मणानं काय न पैसे देता तिथून तसाच निघून गेला बरं का. कालांतरानं त्या ब्राह्मणानं या जगाचा निरोप घेतला, गेला, आपल्या भाषेमध्ये वारला. आणि मग मात्र वरती यमधर्मापाशी सगळे जण उभे असताना त्या यमधर्माचा एक सगळ्यांचं खातं गुप्त रूपानं टिपत असलेला एक यमाचा असिस्टंट आहे. काय नाव आहे त्याचं महाराज? चित्रगुप्त बरं का. हो, त्या चित्रगुप्तामध्ये त्याच्या शब्दामध्ये त्याची व्याख्या आहे बरं का. जो सगळ्यांचं चित्र गुप्त रूपानं लिहितो त्याचं नाव आहे
चित्रगुप्त बर का. चित्रगुप्ताला यमधर्मानं विचारलं, चित्रगुप्ता या ब्राह्मणाचं बघ बर किती पुण्य आहे किती पाप आहे, घे वही यांची. आणि मग मात्र वही घेतली, सगळीकडे चित्रगुप्तानं बघायला सुरुवात केली बर का. पण सगळीकडं ब्राह्मणाच्या वहीमध्ये पुण्यच दिसलं, पाप कुठंच दिसायला तयार नाही. चित्रगुप्तानं सांगितलं, महाराज सगळीकडंच पुण्य कुठंच पाप नाही. यमानं सांगितलं, बघ शेवटच्या पानावर तरी एखादा डाग दिसेल काळा. आणि मग मात्र चित्रगुप्तानं पुन्हा वही बघायला सुरुवात केली आणि शेवटच्या पानावरती कोपऱ्याला एक काळा डाग दिसला बर का. एक पाप दिसलं, कुठलं माहित आहे की तुम्हाला, सगळं पाठ आहे. आणि मग मात्र यमानं त्या ठिकाणी चित्रगुप्ताने यमाला सांगितलं, महाराज सगळं पुण्य आहे सगळं पुण्य आहे, फक्त एकच पाप आहे. काय पाप आहे यमानं विचारलं. त्या चांबाराचे 2 रुपये बुडवले ते. आणि मग यमधर्मानं चित्रगुप्ताला सांगितलं, ऐका तसं त्याला पुढच्या गतीला पाठवू नका. त्या चांबाराचं याची चप्पल शिवण्याकरता, चपलीचा अंगठा शिवण्याकरता जेवढं चमडं गेलं तेवढं चमडं याच्या पाठीचं काढा आणि मग याला पुढं पाठवा. याला म्हणतात गहना कर्मणो गती. विठ्ठल कर्माची गती एवढी गहन आहे. श्रीमद भगवद्गीतेनं सांगितलं, गहना कर्मणो गती. ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. म्हणून जे कर्म केलं त्या कर्माची गती भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं. पण तुकोबारांच्या समोर उभारलेला साधक त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही कर्म करा म्हणताय, पण मी काय कर्म करणार नाही. तुकोबारा सांगतात, अरे बाबा ज्या अर्थी तुला माणसाचा जन्म मिळाला त्या अर्थी तुला कर्म करावीच लागतील बर का. माऊली सांगतात, मनोनी संगू जो प्रकृतीचा तव त्यागुण घडे कर्माचा, ऐसी आई करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. माऊली सांगतात, ज्याप्रमाणे माणसाचा जन्म मिळाला त्या अर्थी तुला कर्म करावीच लागतात बर का. उदाहरण दिलं, 2 मित्र होते. जरा बोलत चला, किती मित्र? 2 मित्र होते बर का. त्या दोघांमधील एकाला कीर्तन आवडायचं आणि एकाला तमाशा आवडायचा. आता असतात प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या बर का. एकाला कीर्तन आवडायचं आणि एकाला तमाशा आवडायचा. पण ज्याला कीर्तन आवडायचं त्याला सारखं वाटायचं की माझ्या मित्रानं एकदा तरी कीर्तनाला यावं बर का, एकदा तरी कीर्तनाला यावं. हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्तानं गावात एवढा सुंदर कार्यक्रम चाललाय, एवढं सुंदर कीर्तन चाललीत, ह्याला एकदा तरी कीर्तनाला न्यायचंच मनामध्ये ठरवलं. त्यानं पुन्हा त्याच्या जवळ गेला, विनंती केली, बाबा कधीच येत नाही, एकदा तरी चल. आणि मग मात्र त्यानं सांगितलं, मी काय कीर्तनाला येणार नाही, तुला जायचं असलं तर जा, तुला तेवढंच काम आहे म्हणलं. आणि मग मात्र तो काय कीर्तनाला यायला तयार नाही. पण ह्यानं निश्चय केला, ह्याला एक ना एक दिवस तरी मी कीर्तनाला आणणारच. दुसऱ्या दिवशी 9 ते 11ची वेळ 8:30लाच जाऊन घरात बसला बर का त्याच्या. आणि मग मात्र त्याला पुन्हा सांगितलं, बघ तुला कीर्तनाला आज यावंच लागेल बर का. हा म्हटला, मी काय कीर्तनाला येणार नाही. शेवटी निश्चय केलताना ह्यानं काय केलं, त्याचे दोन्ही पाय बांधले, टाकला पाठीवर आणि आणला मंडपात कीर्तनाला बर का. आणि कीर्तनाला आणलं असं मागं बसवला. आणि मागं बसवल्यानंतर आता ज्याप्रमाणे सगळ्यांनी इथं गोड पंचपदी केली तशी पंचपदी त्या सुद्धा कीर्तनात झाली बर का. महाराज आले, गळ्यामध्ये विणा घेतला, रामकृष्ण हरी भजन सुरू झालं. त्यानं सांगितलं त्याला, तुला कीर्तन ऐकावंच लागेल बर का. ह्यानं सांगितलं, मी काय कीर्तन ऐकणार नाही. कीर्तन सुरू झालं, रूपाचा अभंग झाला, जय जय विठ्ठल झालं. आणि मग मात्र उपरनं बांधलं, कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर यानं पुन्हा सांगितलं, तुला कीर्तन ऐकावंच लागेल. यानं सांगितलं, मी कीर्तन ऐकणार नाही. मधलं विठोबा रखमाई झालं, चाल झाली. पुन्हा यानं सांगितलं, तुला आता कीर्तन ऐकावंच. यानं सांगितलं, मी कीर्तन ऐकणार. ज्ञानेश्वर माऊली झालं, तुकाराम तुकाराम झालं, जय विठ्ठल झालं. यानं पुन्हा सांगितलं, तुला कीर्तन ऐकावंच लागेल बर का. यानं सांगितलं, मी काय कीर्तन ऐकणार. मग आतापर्यंत काय केलं? मग आतापर्यंत काय केलं? ज्या आरती कीर्तनाच्या मंडपात आला त्या आरती कीर्तन ऐकावंच लागलं बर का. तसं माणसाचा जन्म मिळाला की कर्म करावीच लागतात. विठ्ठल त्यानं महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला कर्म करायचे असेल तर करा, मी काय कर्म करणार नाही. मग महाराज म्हणले, तू काय करणार? ह्यानं सांगितलं, मी फक्त झोपणार.
काय करणार? उठवा झोपलेली. मग झोपणार म्हणलं फक्त. अरे बाबा, महाराजांनी सांगितलं झोपणं सुद्धा एक प्रकारचं काय आहे? कर्मच आहे. झोपणं सुद्धा कर्मच आहे. नव्हे नव्हे, त्या झोपेचे तर काही एक प्रकार आहेत का? हो, झोपेचे अनेक प्रकार. विष्णू सहस्रनाम. हो, काही काहींची झोप असते तोंड उघडवाशी झोप, बर का? हो, झोपलेली असतात पण तोंड उघड असतात, त्याला तोंड उघडवाशी झोप म्हणतात. काही काहींची झोप असते डोळे उघडवाशी झोप. झोपलेले असतात पण डोळे उघडे असतात, बर का? चुकून, बर का आकाश महाराज, चुकून घरामध्ये जर चोर आला ना, तर त्या चोराला सुद्धा मनातल्या मनात विचार करावा लागेल का झोपलंय म्हणावं तर डोळे उघडे येते. हो, आणि नाही झोपलंय म्हणावं तर गोरत या. झोपणं सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. कायकांची झोप खणात असते, बर का? झोपताना उशी डोक्याखाली असते आणि उठताना पायाखाली असते. आम्ही रोज गुरुकुलात बघतोय. विठाला विठाला महाराज, मी कराडला कीर्तनाला गेलतो. महाराजांच्या आज्ञेवरून गेल्यानंतर जिथं कीर्तन सेवा होती तिथं झोपण्याची व्यवस्था केली. आणि मग मात्र झोपण्याकरता एक रूम दिली. आणि माझ्या बरोबर त्यांच्याच घरातला एक लहान 4वी-5वीचा मुलगा होता. तो माझ्या बरोबर तिथं झोपायला आला. तो खाली अंथरून टाकून झोपला. मी कॉटवरती झोपलो. एक 2-3 तासानं मला थोडीशी जाग आली म्हणून मी खाली बघितली तर मला तो दिसायलाच तयार नाही. म्हणलं कुठं गेला असावा? लहान आहे म्हणलं, कदाचित घरी गेला असावा, आईजवळ गेला असावा. दार उघडलं, इकडं तिकडं बघितलं, मला काय बहादर दिसायला तयार नाही, बरं का? पूर्ण गावातून एक वेढा टाकला तरी सुद्धा दिसायला तयार नाही. पुन्हा आतमध्ये आलो, म्हटलं बहुतेक हा घरीच गेला असावा. कडी लावली, आतमध्ये आलो, झोपी गेलो. तेवढ्यात एक 10 मिनिटांनी खालून खोट वाजायला लागली, बरं का? आणि मग मात्र जोरात आवाज येत होता, मार 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 मार. खाली उठून बघितलं वाकून तर हातात फळीचा तुकडा घेतला का चप्पलचा तुकडा घेतला ना असं काहीतरी करत होतं, बरं का? आणि म्हणतंय मार मार मार. आणि मग मात्र माझ्या लक्षात आलं खाली झोपून गेम खेळतय चपलीवर. विठाला झोपीत जरी असला तरी माणसाची कर्म चालू असतात, बरं का? मला सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, मायबाप, एखादं कर्म चांगलं करायचं असेल तर आपली सद विवेक बुद्धी जागृत ठेवून सद्गुरूंच्या कृपेनं चांगलं कुठलं, वाईट कुठलं, चुकीचं कुठलं, बरोबर कुठलं, नित्य कुठलं, अनित्य कुठलं, योग्य कुठलं, अयोग्य कुठलं, हे सगळं काही बघून जे योग्य ते कर्म आहे ते कर्म केलं तर देव तुमच्या घरी येईल. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, ऐसा कर घरावेरा,
कर घरावे राम और धंदा सब छोरही का. महाराज म्हणतात असं कर्म कर की त्या कर्मावरती प्रसन्न होऊन भगवान रामराया तुझ्या घरी येतील बर का. महाराजांना विचारलं महाराज कर्म केलं मागच्या जन्मात या जन्मात कसं भोगायला येतं. 1 मिनिट लक्ष द्या. आपण सगळे शेतकरी वर्गातले म्हणून सांगतो. चाणक्य नीती कधी वाचली का. ज्ञानेश्वरीच घेत नाही आपण हातात बर का. चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक असा आला. चाणक्यांनी सांगितलं 1000 गायींमध्ये एखादं तिचं वासरू सोडा. ते वासरू बरोबर आपल्याच आईच्या शेजारी जाऊन उभं राहतं बर का. पण त्याच्याकरता ते वासरू दादा महाराज देशी गाईचं असावं लागतं. जर्शीचं चालत नाही बर का. आणि म्हशीचं तर अजिबातच नाही. म्हशीच्या वासराला काय म्हणतात ते हा रेडकू बर का. आता मला काही त्यातला अनुभव नाही हो. ते असं असतं म्हणे सोडणाऱ्या मालकाला आधी तासतं. मालकानं लात मारली की दुसऱ्या म्हशीकडे जात. दुसरीनं लात मारली की पुढचीकडे जात. असं लाता खात खात आईकडे येतं म्हणून ते म्हशीचंही. हा पण देशी गाईचं वासरू 1000 गायींमध्ये सोडा बरोबर आपल्या आईच्याच शेजारी येऊन उभं राहतं आणि आपल्याला म्हणतं जे हरी हाय का आपल्या दोघांची ओळख. हो कोणतंही कर्म करा तसं ते कर्म बरोबर आपल्या शेजारी येऊन उभं राहतं आणि आपल्याला म्हणतं जे हरी हाय का आपल्या दोघांची ओळख कर्म बरं का. महाराज सांगतात चाणक्यांनी त्याच्याकरता एक श्लोक घातला. विठ्ठला विठ्ठला चाणक्य सांगतात यथा धेनो सहस्रेषु वत्सा विंदती मातरम तथा पूर्वम कृतम कर्म कर्तारमानुगच्छते. ज्या अर्थी जे कर्म केलं त्या कर्माची गती भोगण्याकरता यावं लागतं. महाराज आम्हाला कळालं सारखं कर्म करा पण एकतर कर्म करा किंवा कर हे विशेषण घराला लावायचं बर का. असं कर्म तरी कर किंवा असं घर तरी बांध. विठ्ठला विठ्ठला असं घर बांध की त्या घरामध्ये कोण येईल राम येईल बर का. देव येईल. मग असं कोणाचं घर ऐकावं की त्या घरामध्ये कोण आला देव आला राम आला. असं कोणाचं घर आहे का. आता ज्याच्या घरी देव आला हे त्यालाच विचारावं लागेल बर का. हो ज्याच्या घरी संध्याकाळच्या पोलिसाच्या गाड्या येतील त्याला कसं विचारून चालेल. हो ज्याच्या घरी देव आला त्याला विचारावं लागेल की तुम्ही घर कसं तयार केलं. काय केल्यानंतर कसं घर बांधल्यानंतर देव येईल घरात. चांगली जास्त महागडी फरशी टाकल्यानंतर येईल का फॉरेन वरून इंजिनियर आणल्यावर येईल. काय कसं घर बांधल्यानंतर देव घरामध्ये येईल. ज्यानं घर बांधलं त्याला विचारू बर का. मग कोणाच्या घरी देव आला आहे का असं कोणी अनेक प्रमाण आहेत बर का. त्याच्याकरता कोणाकोणाच्या घरी देव आला. द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा राजा द्वारकेचा बर का. द्वारका सोन्याची पण राहतो कुठं पांडवा घरी. म्हणून घर बनवायचं असेल तर कोणासारखं मग पांडवांसारखं बर का. पांडवांसारखं घर बनवा. बर आणखी कुठलं उदाहरण आहे का. महाराजांनी सांगितलं हो पांडवांच्या घरी आला. अजून कोणाच्या घरी आला बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी नंदाच्या घरी देव आला बर का. आणखी कुणाच्या घरी आला परब्रह्म निष्काम तो या गवळीया घरी गवळ्याच्या घरी देव आला बर का. हो दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी बर का. दैत्याच्या घरामध्ये प्रल्हादा करतात त्याच्या घरी गेला. महाराजांना विचारलं महाराज हे सगळं कृतयुगातलं सांगितलं द्वापार युगातलं सांगितलं कलियुगामध्ये कोणाच्या घरी देव आला का. पाहुणे घरासी आज आले
विशेष रूपी पाहुणा तुकोबरांच्या घरी आला बरं का. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. मग घर कुणासारखं बनवा, तुकोबरांसारखं बरं का. आता तुकोबरांचं घर कसं होतं ऐका, सगळे बसलेले सावध बरं का. तुकोबरांचं कसं घर महाराज वर्णन करतात. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके, जाऊ पुढे भिके कुत्री घर राखी ती. आता कुत्र कशा करता असेल, घरामध्ये चोरी होणे म्हणून बरं का. पण कुत्री घर राखतात त्याचं कारण होतं तुकोबरांच्या घरातच काय नव्हतं, त्यामुळं कुत्री घर राखी ती. महाराज सांगतात आमच्या घरामध्ये काहीच नाही. तुकोबरांच्या घराचा जर विचार करायला गेलात महाराज, जगाचा मालक तुकोबरांच्या घरी आला हो. भगवान काय सामान्य आहे का? संकल्पना जो सगळं जगत निर्माण करू शकतो तो भगवान परमात्मा काय साधा आहे का? पण तो देव तुकोबरांच्या घरी आला. पण तुकोबरांच्या घरी देवाला बसवण्याकरता सुद्धा काय नव्हतं बरं का. पाहुणा घरी आल्यानंतर आपण त्याचं आतिथ्य करतो, पाय धुवायला त्याला पाणी देतो, बसायला काय टाकतो, आसन टाकतो, गुळ पाणी देतो. आताच्या कालावधीमध्ये चहा देतो बरं का, तेव्हा गुळ पाणी देत असावेत, पण काहीच नव्हतं बरं का. आणि मग मात्र देव सिंहासनावरती बसणार आहे. गड्यानो राजा किरे झाला देव, कृष्ण सिंहासनी बैसला बरं का. सिंहासनावरती बसण्याची याला मोठी हौस असणारा भगवान परमात्मा तुकोबरांच्या घरी आला. तुकोबरानं देवा करता घरीच सिंहासन तयार केलं. हो, कशाचं सिंहासन? वरी मोडकिया बाजा, वरी वाकळांच्या शेजा बरं का. एक मोडलेली बाज होती, त्याला दोनच पाय होती बरं का. चार असतात पण दोनच होती. पण पुढच्या दोन पायाला मोडलेल्या त्याला काय तुकोबराने आपलं दगड वगैरे काहीतरी त्यावेळेस लावलं असावं. आणि मग मात्र काय गालीच्या नाही काय नाही, वाकळांच्या शेजा टाकल्या बरं का. आणि अजून एक दुसरी बाज होती, ती बाज त्याला काय पाय नव्हते म्हणून ती अशी माग ठेवली सिंहासन दिसावं म्हणून. आणि मग मात्र देवाला हाताला धरलं आणि सिंहासनावर बसवलं बरं का. आता देवाला तरी महाराज कळायला पाहिजे होतं हे तुकोबरांचं सिंहासन आहे. हो, त्याला त्या सिंहासनावरती बसण्याची तिथं सवय झालेली. आणि तुकोबरांच्या त्या मोडक्या बाजीच्या सिंहासनावर बसला आणि जसा गपकन बसला तसं ती दगड सटकला की खाली. आणि जसा देव खाली गेला तसं देवाच्या असं टंगड्यावर झाले बरं का. आणि मग मात्र तुकोबरांना वाईट वाटलं, देव खाली पडला, देवाला उचललं आणि मग मात्र पुन्हा व्यवस्थित बसवलं. पाहुणा घरी आलाय, पाहुणचार तर देवाचा केला पाहिजे, पण काय नव्हतं बरं का. तुकोबराने काय दिलं? दरदरी तपान्या माझी रांदियेल्या कन्या, मुकशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. देवाला कन्या केल्या बरं का. आणि त्या कन्या साध्या नव्हत्या, मुठभर कन्या हंडाभर पाण्यात शिजवल्या. दरदरीत कन्या. आमचे महाराज त्या कण्याचे प्रकार सांगतात बरं का. 3 प्रकारच्या कन्या आहेत महाराज सांगत असतात. एक श्री कन्या, दुसऱ्या जय कन्या आणि तिसऱ्या जय जय कन्या. विठाला महाराज आम्ही तर गुरुकुलमध्ये फक्त श्री कन्याच खाल्ल्या. आता त्या श्री कन्या म्हणजे काय? आता कन्या म्हणजे भरडलेलं बरं का, गहू भरडलेलं. आणि ते कन्या म्हणजे श्री कन्या म्हणजे लापशी बरं का. हो, त्याच्यामध्ये साजूक तूप आहे, काजू आहेत, बदाम आहेत, मनुके आहेत, पिस्ता आहे. नका तोंडाला पाणी सुटून दे तुमच्या, तिकडलं सांगते मी. आणि मग मात्र ही सगळी लापशी एका ठिकाणी टाकली की ती इकडं तिकडं पळत नाही बरं का, आहे तशी जागेवरती राहते. त्याला म्हणतात श्री कन्या. दुसऱ्या कन्याचा प्रकार आहे, त्याला म्हणतात जय कन्या. जय कन्या म्हणजे काय? तशीच खीर, फक्त ती जोड गावाची असते, थोडीशी पातळ असते, त्याला जय कन्या. आणि तिसऱ्या जय जय कन्या. आता जय जय कन्या कशाला म्हणायच्या? सगळ्यांना पत्रवाळ्या वाढायच्या बरं का. आणि जर उतार असला का नाही, वाढणाऱ्याला फक्त पहिल्याच पंक्तीवर वाढायच्या, पहिल्याच पत्रवाळीवर, बरोबर शेवटच्या पत्रवाळीपर्यंत जातं. कळालं का नाही तुम्हाला? त्याला म्हणतात जय जय कन्या. आणि असल्या जय जय कन्या तुकोबरांच्या घरी केलत्या बरं का महाराज. आणि मग मात्र आता देव काही एकटा जेवायला आहे का? देवाच्या बरोबर सगळे देवादिकांनी त्या जय जय कन्या बघितल्या. त्यांनी देवाला सांगितलं बाबा तूच जेव.
हो पण देवानं वाक्य सांगितलं बाबानो, अरे या कन्या करता मला युगान युगाची वाट बघावी लागते. जेव्हा विदुर काकांच्या घरी कन्या खाल्ल्या तेव्हा आज तुकोबरांच्या घरी मला कन्या मिळतायत. तुम्हाला खायचं असेल तर खावा, मी मात्र खाणार आहे बरं का. आणि देवानं त्या कन्या इकडं तिकडं पळत असल्यामुळं दोन्ही हातानं ते पात्र असं धरलं बरं का. पण आता खायचं कसं, म्हणून देवानं 2 हात आणखी निर्माण केले. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात, दोवर दोन्ही भुजालो घेऊने आलिंगावया लागुने जयाचे अंग. 2 हात देवानं त्या कन्या खाण्याकरता म्हणे निर्माण केले. आणि तुकोबऱ्यांच्या कन्या खाण्याकरता देव तिथं आला. विठाल असं सगळ्यांच्या घरी भगवान परमात्मा आला. महाराज म्हणतात मग तसं घर म्हणजे फक्त काय मोठं घर असतं, चांगली फरशी असते, चांगली वीट असते, बिर्ला कंपनीचं सिमेंट असतं आणि तेव्हा देव घरात येतो असं नाही बरं का. हे घर म्हणजे एक सूक्ष्मतेनं विचार केला तर आपला अंतःकरण आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये राम घरी यावा असं वाटत असेल तर अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि मग येवोनी गोपाळ राहे तेथे. आणि मग मात्र चित्त शुद्ध होण्याकरता, कारण देव पवित्र आहे. पवित्रानाम पवित्रयो मंगलानामच मंगलम. तो पवित्र असणारा भगवान परमात्मा चित्तामध्ये यावा वाटत असेल तर अगोदर ते अंतःकरण रूपी घर स्वच्छ केलं पाहिजे. महाराज म्हणतात मग तो भगवान परमात्मा तुमच्या घरी येईल. असं घर करा, ऐसा कर घर आवे राम. नको ते धंदे, नको ते उद्योग, सगळे काही सोडून दे. कारण तुला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. त्याचं काय कारण आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. तणे गोते काही खाता, इतने
वचने गोते काय खाता जबतो आपणा भूल न होता. संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी प्रेमानं विठोबारक माईचं भजन करा. हाताने टाळी, मुखानं भगवंताचं चिंतन घ्या. 2 मिनिटासाठी हातवर. यांनीच भजन केले बरं का आतापर्यंत. त्यामुळं पुरुष मंडळी अजून ताट असेल निलगिरीच्या झाडावाने राहू दे असं सकाळपर्यंत. आता सगळ्यांनी भजनामध्ये सहभागी व्हा. विठोबार घ्या हात खाली. हे काय सांगायला लागतंय म्हणा. हा पुरुष मंडळी छान भजन करत होते बरं का. पलीकडे बसलेले म्हणतात विठोबारक माई पुढच्या पाठीवर. माग बसलेले शेजाऱ्याला चिमटा काढून म्हणतात मनके. असं भजन असतं का? महिला मंडळ. पण आपल्याला हा देहच कशा करता मिळालेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. पण काय करता तो या झाला फाटा बाधिकेचा. भजन केलं पाहिजे. सगळी इथं भजन करणारी मंडळी आहेत. पण एखाद्या महिलेकडं 1-2 अलंकार नाहीत बरं का. 32 अलंकार आहेत. किती अलंकार? 32. महाराजांनी गाथेमध्ये त्याचं वर्णन केलं 32 अलंकाराचं. सांगू का तुम्हाला 32 अलंकार? ऐका. मणी, मंगळसूत्र, वज्रटी, गळसरी, पुतळ्याची माळ, ठुशी, चंद्रहार, हुल्लड, कोरडू, केवडा, कर्णफूल, बाळ्या, बुगड्या, बांगड्या, नथ, चमकी, बोरमाळ, गंटन, नेकलेस, बाजूबंद, शिंदेशाही तोडे, चपलांचा हार, शांडेलचा हार, बुटाचा हार. काय ऐकताय? कशी चेहरे फुलले ती बघा की. तो कोबऱ्यांची कथा नाही ऐकली माणसांनी. एवढे सगळे अलंकार एखाद्या महिलेकडे आहेत. पण तिला जर नाकच नसेल तर हा अलंकार शोभा देतील का? नाही ना. महाराज म्हणतात काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली. नाक नाही तेने वाया गेली. बोटच मोजायला सुरुवात केली की आजी काय परीक्षा घेता काय माझी. पण एवढे 32 अलंकार एखाद्याच्या जवळ आहेत. पण नाक नसेल तर हे अलंकार शोभा देणार नाही. तसं एवढा सुंदर देह आहे. पण ह्याच्यामध्ये जर भगवंताचं भजनच नसेल तर महाराज सांगतात तो देह काही कामाचा. सगळे म्हणा बरं का. छंद नाही रामाचा तो देह काही कामाचा.
म्हणा 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 हा छंद नाही रामाचा छंद नाही रामाचा अभिमन्यू महाराज तुम्ही एवढा गोड मृदंग वाजवला मागून एखादा देव उठायचा हा महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा म्हणून भगवंताचं भजन झालं पाहिजे भजन करा विठ्ठल विठ्ठल चांगलं कर्म कुठलं वाईट कर्म कुठलं हे सगळं बघून योग्य त्या कर्माची रीत तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात. मायबाप दोन मित्र आहेत, जात असताना एकाच्या डोक्यावरती भाकरीचं वज आहे आणि दुसऱ्याच्या डोक्यावरती दगडाचं वज आहे. बरं का, दोघे जण निघालेले आहेत, पण दुपारच्या 12ची वेळ टळून गेली, भूक लागली. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आध्वर्यू जोग महाराजांचे पट्ट शिष्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे म्हणे, संन्यासी असो अथवा कोणी असो दुपारच्या 12ची वेळ टळून गेली की प्रत्येकाला भूक लागते. बरं का, पूजनीय मामासाहेब म्हणायचे जरी झाला संन्यासी तरी माध्यान्नाला तोंडवासी. बरं का, हो दोघं निघाले होते, भूक लागली होती, पण एकाच्या डोक्यावरती चपाती भाकरीचं वज आहे आणि दुसऱ्याच्या डोक्यावरती कशाचं आहे, दगडाचं. बरं का, घडलं असं दोघे जण हे खाली बसले, पण ज्याच्या जवळ भाकरीचं वज आहे त्यानं जेवायला सुरुवात केली, पण ज्याच्या डोक्यावर दगडाचं वज होतं तो फक्त बघत बसला. बरं का, त्याला काय भाकरी मिळाली नाही. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, अरे बाबा तू सुद्धा दगडाचं वज वागण्यापेक्षा जर भाकरीचं वज वागवलं असतं तर तू सुद्धा उपवाशी राहिला नसता. कोणतं योग्य कोणतं अयोग्य कळायला पाहिजे. माऊली म्हणतात, पैशिळा का शिदोरिया दाटने एक धनंजया पै वाहता विसाविया मिळे जेते घेपी विठाला. म्हणून महाराज सांगतात, आपण या जन्म मृत्यूच्या मालिकेमध्ये अडकलो त्याचं कारण एकच आहे, आपण नको त्या उद्योगामध्ये, नको त्या छंदामध्ये, नको त्या धंद्यामध्ये अडकलो. महाराज म्हणतात हे सोडून दे, नाहीतर तुला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे सगळ्या गोत्यामध्ये तुला पुन्हा 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 अडकावं लागेल. शंकराचार्य म्हणतात, ततक्किम 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 ततक्किम, तुला पुन्हा या जन्म मृत्यूच्या गोत्यामध्ये म्हणजे जाळ्यामध्ये अडकावं लागेल. इतने गोते काय खाता, त्याचं कारण आहे तू भगवंताला विसरलास. जब तो आपणा भूल न होता. महाराजांना सांगितलं, महाराज पण आपण जरी देवाला विसरलेलो असलो तरी तो देव आपल्याला विसरत नाही. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, अंतर्जन आनंद साचा अंतर्जामी आनंद साचा
जामी जानत साचा मन में एक ऊपर वाचा बर का. काही काहींच्या मनात एक ओटात एक आणि पोटात एक तुकोबराय वर्णन करतात. काही काही माणसं तोंडानं फटकळ असतात पण मनानं अत्यंत गोड असतात बर का. आणि महाराज म्हणतात काही काही फक्त दिसायलाच गोड पण मनातलं मात्र पण महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा सगळ्यांच्या काही ओटातलं आणि पोटातलं सगळं काही जाणतो. अंतरजामी जानत साचा मन में एक ऊपर वाचा. महाराजांना विचारलं तो सगळ्यांच्या हृदयामध्ये मग तो व्यापक नाही का. व्यापक किती व्यापक आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात बरं का. तुका प्रभू देश विदेश तुका प्रभू देश विदेश सांगतात त्या देवाशिवाय लेश मात्र जागा शिल्लक राहिलेली नाही. एवढा तो भगवान परमात्मा सर्वत्र ठिकाणी व्यापलेला आहे किंवा सर्वागटी राम
देहादी तो भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे आणि तोच भगवान परमात्मा सगळ्यांच्या स्वरूपामध्ये व्यापक आहे. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नहीं लेस इतने गोते काय खाता जब तो अपना भूल न होता. झालेली शब्दपूजा भगवंताच्या चरणी समर्पित. श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज, भक्ता गर्गणी हनुमंत यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित. तुम्ही सगळेच माता पिता प्रिय श्रोते, तुम्हा सगळ्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर माऊली स्वरूप असणारे सगळे गावातील आपल्या टाळकरी मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय आबा आहेत, आबांना या ठिकाणी दंडवत करतो. हरिभक्तीपरायण दादा महाराज आहेत. त्याचबरोबर 40 मळ्यातून आलेले सगळेच आमचे वारकरी मंडळी आहेत. तुम्हा सगळ्यांचं दर्शन घेतो. मृदंग रत्न हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज आहेत, आप्पा आहेत, पेटी मास्तर आहेत, किकले महाराज आहेत. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. झालेली शब्दपूजा भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम 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 एकच मिनिटं घेतो फक्त. येत्या 10 मे ते 20 मे आपल्या श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज या ठिकाणी इयत्ता 4थी ते 10वी या वयोगटातील 9वी पर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांचं संस्कार शिबिर गुरुकुलनं महाराजांनी आयोजन केलेलं आहे. तरडगाव पंचक्रोशीतील या ठिकाणी आता सगळेच वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून या ठिकाणी महाराजांनी जी सूचना सांगायला लावली ती तुमच्यापर्यंत महाराजांची सूचना पोहोचवलेली आहे. येत्या 10 मे ते 20 मे या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज या ठिकाणी इयत्ता 4थी ते 10वी पर्यंत 9वी पर्यंतच्या मुलांसाठी त्या ठिकाणी संस्कार शिबिर सोहळा होणार आहे. त्याच्यामध्ये हे सगळं वारकरी अध्ययन मुलांना 10 दिवसामध्ये जे त्यांच्या वयोगटामध्ये बसणार आहे तेवढं त्यांना दिलं जाणार आहे. म्हणून 9 मे 10 मे ते 20 मे आपल्या सुद्धा गावातील आपल्या जवळ असणारे सगळ्याच लहान मुलांना आपण शिबिराकरता त्या ठिकाणी पाठवा. महाराजांचा नंबर बऱ्यापैकी सगळ्यांकडे नसेल तर 40 मळ्यामध्ये आमचा श्री ज्ञानाई गुरुकुलचाच आमचा गुरुबंधू आकाश आहे, गणेश आहे, यांच्याकडे संपर्क करून आपले विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिबिराकरता पाठवा अशी सर्वांना प्रार्थना करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय.